राज्यात काल देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि यामध्ये जर पाहिलं तर 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाचं नाव असणारे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामधून वगळण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि स्वतः छगन भुजबळ यांनी आज स्वतः सांगितले आहे की मी नाराज आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी समाजाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। 7 वेळा आमदार असणाऱ्या छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला आहे। आता काय कसं आहे, साहेबांचा अन्यायच केलेला आहे। गोड बोलून पहिलं काय केलं, तुम्हाला मंत्रिपद घेतो, ओबीसीचा नेता एवढा मोठा नेता असून अन्याय खूप मोठा अन्याय झालेला आहे। हे आमच्यासारख्याला कार्यकर्त्याला पटलंच नाही, तर त्यातून जर नाही निर्णय झाला तर आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहे। का असं म्हणजे का वगळण्यात आलंय असं वाटतं? ओबीसीचा एवढा मोठा नेता, ज्येष्ठ नेते, ओबीसीचे नेते म्हणून ज्येष्ठ नेते असून सुद्धा त्याला का डावलं, आता ते आपलं गणित सांगता येणार नाही, पण आम्ही आंदोलनाच्या तयारीत देऊ उद्यापासून। काय सांगाल सर, एवढा मोठा नेता जे की ओबीसीचे नेते म्हणून ओळखल्या जातात, ज्यावेळेस राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झालेला होता त्यावेळेस फक्त छगन भुजबळ हे ओबीसींच्या बाजूने उभे होते। ओबीसीसाठी खरा हक्क आणि न्याय देणारे व्यक्ती आहे ते साहेबच आहेत। महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जेवढं ओबीसीसाठी साहेबांनी केलंय आणि महाराष्ट्राचा ओबीसीचा चेहरा आहे की तर सर्व ओबीसी वर्गच त्यांना मानतोय आणि ह्या सगळ्या परिस्थितीला आजच्या जबाबदार आहे सरकारमधले काही घटक आहे आणि त्यामधील विशेष लक्ष देणं गरजेचं आहे की लोकांची एक पसंती आहे साहेबांना। निस्वार्थी पद्धतीने त्यांनी ओबीसीसाठी कार्य केलेलं आजपर्यंत। समता परिषदेच्या माध्यमातून खूप मोठे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत। म्हणजे का वगळलं असेल असं वाटतं? अजित पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, त्यांनी अजित पवारांना साथ दिली तरी सुद्धा त्यांना वगळण्यात आलं नाही, ते आत्ता सांगता येणार नाही, पण आज ना उद्या जनतेसमोर किंवा ओबीसी लोकांसमोर येईलच तो विषय। अर्थात छगन भुजबळांनी आज अधिवेशन सोडून थेट नाशिकमध्ये गेले, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची ते भेट घेतात। मुळात कार्यकर्ताच नाराज झाले, ओबीसी संपूर्ण वर्गच नाराज झाले। त्यांना न्याय देणं आणि हक्काचा न्याय देणं महत्त्वाचं होतं, कारण एवढा सिनियर नेता जो उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी पण एक ओबीसीसाठी मोठा मेळावा निर्माण केला होता, ओबीसीचा आवाज म्हणून पुढे आला होता, विचार करणं गरजेचं आहे। विजय वडेट्टीवार जे की काँग्रेसचे नेते आहेत, ओबीसी नेते आहेत, ते म्हणतात की ओबीसींचा महायुतीने फायदा घेतला आणि ज्यावेळी त्यांना सगळं मिळालं त्यावेळेस ओबीसींना बाजूला केलं, त्याचंच प्रतिबिंब म्हणजे छगन भुजबळ। आदरणीय छगन भुजबळ साहेबांबरोबर 1992 साली महात्मा फुले समता परिषदेची स्थापना झाली, तेव्हापासून मी त्यांच्या समता परिषदेमध्ये काम करत आहे। ओबीसींसाठी, अल्पसंख्याकांसाठी, भटके विमुक्तांसाठी काम करणारा एक भारतभरामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे भुजबळ साहेब आहे। त्यांचा अनुभवही डांगा आहे। राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह 18 बंगल्यावरती केलं होतं तेव्हा आता जे छाती बडवून घेतात हे कोणी नव्हते, तेव्हा PS अगमा साहेब, शरद पवार साहेब आणि भुजबळ साहेब 18 बंगल्यावरती तेव्हा विरोधी पक्षनेते होते। तेव्हा आम्ही पुण्यावरनं राष्ट्रवादीचं घड्याळ तयार करून टॅक्सीने मी घेऊन गेलेला कार्यकर्ता आहे आणि कुठंतरी आता ओबीसीचा आवाज जर मंत्रिमंडळामध्ये नसेल तर सगळे सोयऱ्याचा GR असेल किंवा ओबीसींच्या विरोधाची जी वाटचाल आहे ही करणं सोपं होण्यासाठी हे अलिबाबा आणि 40 चोरांचं षडयंत्र आहे असं मी कालपासून म्हणत आहे। आणि एकीकडं भुजबळ साहेबांच्या ताकदीचा एकही नेता ह्या मंत्रिमंडळात नसताना ज्यांची लायकी नाही, कुठंतरी तुमच्या घरातलं कोणतरी नाराज झालं, मला खासदारकी मिळाल्याशिवाय मी बारामतीला येणार नाही म्हणून तुम्ही त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी भुजबळ साहेबांना पद दिलं नाही। त्यानंतर नाशिकमधून तुम्ही सांगितलं लोकसभेला आपण उभं राहिलं पाहिजे आणि मोदी साहेब यांनी सांगितलं की छगन भुजबळांनी लोकसभा निवडलीसाठी लढलं पाहिजे, तयारी केली, महिनाभर प्रचार केला आणि 1 महिन्याने तुम्ही सांगताय की आता तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही। एकीकडं झुलवत ठेवायचं, एकीकडं ढाल म्हणून वापर करायचा आणि वापर झाला की सोडून द्यायचं। हे अलिबाबा आणि 40 चोरांना महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे भुजबळांना असं का डुलवत ठेवतायत असं वाटतं? भुजबळ साहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षण हे आपल्या
कायद्यानुसार देता येत नाही हे प्रामाणिकपणे सांगितलं, परंतु आजपर्यंत ह्या षडयंत्री नेत्यांनी जरांगेंना झुलवत ठेवलं. मराठा समाजाचे लाखोचे मेळावे निघाले, परंतु त्यांना हे सांगायला तयार नाहीत की बाबा आम्ही तुम्हाला जे काही आहे घटनेची उतरण त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाही. आणि उगाचच ह्या राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी एका कुटुंबासारखा राहत होता, त्याच्यामध्ये वाद करण्याचं षडयंत्र आत्ता ह्या लोकांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, यांची ही जी खेळी आहे ही तात्पुरती आहे. ज्याची लायकी नाही तो तुमच्या घरातला म्हणून त्याला खासदारकीला उभं करायचं, त्याचं ब्रँडिंग करायचं आणि इकडं अनुभव संपन्न नेत्याला डावलायचं, हे अतिशय चुकीचं आहे. आणि याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्राबाहेर लाखोचे मेळावे घेण्याची ताकद फक्त छगन भुजबळ साहेबांची होती. बिहार असेल, जयपूर असेल, नवी दिल्ली असेल, रामलीला मैदान असेल, सगळ्या मेळाव्याचा मी साक्षीदार आहे. आणि ओबीसीचा नेता रात्रंदिवस काम करणारा आणि ज्यांच्याकडे आशेचं किरण म्हणून या महाराष्ट्रातली लोक बघतात. आता ते सांगतात की बरेच ओबीसींना आम्ही मंत्री केलं आहे, पण त्यामध्ये एकामध्ये पण धमक नाही आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विरोध करणारे छगन भुजबळ साहेब एकमेव होते. त्यांचा काटा काढून कुठंतरी त्यांची प्रतिमा डावलायचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. एक इलेक्शन तुमची बाजू झाली आणि आता साहेबांची गरज नाही म्हणून तुम्ही त्यांना सोडत असाल, पण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण ओबीसी रस्त्यावर उतरून जशाच तसे तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण ओबीसी समाज कालपासून आहे ना, त्यांना असं अपेक्षित नव्हतं, अनएक्सेप्टेड आहे. मी काही आय एस अधिकाऱ्यांना विचारलं की हे अपेक्षितच नव्हतं आणि मुद्दाम हे षडयंत्र करायचं, जायचं, प्लॅन करायचं, आम्ही वेगळे असं दाखवायचं आणि तो जे काही षडयंत्र करायचं, ज्याला पाहिजे त्यांना आणायचं आणि एकाच भागात 5-5 तुमच्या लोकांना तुम्ही मंत्रिपद देऊ शकतात आणि इकडं सांगायचं दादा भुसे आणि बाकीचे लोक आहे म्हणून भुजबळ साहेबांना दिले नाही किंवा तुमचं वय जास्त आहे. अरे कॅलिबर आहे ना, माणूस रात्रंदिवस आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये 75 आमदार पहिल्यांदा शरद पवार साहेबांनी रात्रंदिवस कष्ट करून आणि भुजबळ साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कष्ट करून सत्ता आणली होती, तेव्हा तुम्ही कुठं होते? राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रदेशाध्यक्ष झाल्यावर अख्ख्या महाराष्ट्र पिंजून काढला आणि हे यश शरद पवार साहेब आणि भुजबळ साहेबांचं होतं. तेव्हा तुम्ही कुठं होतात? 3-4 वेळा उपमुख्यमंत्री झाले भुजबळ साहेब, विजयदादा झाले, RR पाटील झाले, तेव्हा तुम्ही कुठं होतात? तेव्हा तुम्हाला राजकारण पण कळत नव्हतं. आणि आता कशाला उराला वाळू चोळता? तुम्ही जेव्हा राजकारणात नव्हता तेव्हापासून मी बारामती हॉस्टेलला तुम्हाला बघितलेलं आहे आणि तुमचं हे वागणं हे पायापुरतं आणि अतिशय चुकीचं आहे. हे जर बदललं नाही, तुम्हाला वाटत असेल की आपण पैशाच्या जोरावर आपण काही करू शकतो, पण धनडांग्यांना महाराष्ट्राची जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. ज्यावेळी छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक होते त्यावेळेस, अर्थात ज्या सातारच्या जागेसाठी इच्छुक होते त्यांना त्यावेळी राज्यसभा देण्यात आलेली नाही. सांगितलं की तुम्ही विधानसभा लढा आणि आता जर पाहिलं तर आता त्यांना राज्यसभेची ऑफर दिली जाते. मी एक अल्पसंख्याक चा कार्यकर्ता आहे, पण मी साहेबांसाठी एवढं सांगू शकतो की आराराबानंतर जर ज्येष्ठ जे होते तर ज्येष्ठ आहेत आणि ज्यांच्या पाठीमागं मी उभा आहे, तर तो मी एक अल्पसंख्याक फारुख शेख असं सांगू शकतो की साहेबांना नाराज करणं चुकीचं आहे. मी त्यांच्या बाजूने उभा आहे आणि तुमचं जे म्हणणं आहे की राज्यसभेचं आणि राज्यमंत्रिपदासाठी जे काही त्यांना हे देऊ किंवा ते देऊ, हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. ह्याच्यावर माझा निषेध आहे आणि आम्ही वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करायला तयार आहोत. छगन भुजबळ असंही म्हणालेत की जरांगेला विरोध केल्याचं बक्षीस मला मिळाले. जरांगेंना विरोध केल्याचं बक्षीस मिळालं हे यांचं साहेबांचं म्हणणं बरोबरच आहे. कारण जेवढ्या ताकदीने त्यांनी विरोध केला तेवढा ताकदीने कुठल्याच ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला नाही आणि हे सर्व महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण देशाने बघितलं आहे आणि त्याच्यामुळं ओबीसीवरती हा अन्याय होतोय हे स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून आम्ही साहेबांच्या दिशेने पाऊल उचलून त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आपण बोलत आहोत. संजय राऊत असंही म्हणतात की मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांची वर्णी न करणं म्हणजे हा एक जातीयवाद आहे. हो, 100% आहे ना.
आमचा आवाज उठवणारा आमच्या नेत्याला जर तुम्ही मंत्रिमंडळातनं वगळलं तर तुमचं 80 ते 90% काम होणार असेल तर तुम्ही त्यांना वगळण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण त्यांना माहिती नाही की साहेब मंत्री असो किंवा मंत्री नसो, रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याची धमक छगन भुजबळ साहेबांमध्ये आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमध्ये आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार जोपर्यंत. आता तुम्ही सांगा, येवल्यामधनं निवडून आल्यावर आता तुम्ही म्हणताय की आम्ही राज्यसभेवर घेऊ, ही काय गंमत आहे का? साहेब काय म्हणाले की बाबा मी येवल्यांच्या जनतेने मला कौल दिला आहे, त्यांच्याशी प्रतारणा केली असं होईल जर मी केंद्रामध्ये गेलो होतो. जेव्हा केंद्रात जायची इच्छा व्यक्त केली तेव्हा तुम्ही स्वतःच्या बायकोला पाठवलं, नंतर तुमच्या मुलाला पाठवायचा प्रयत्न तुमचा चालू आहे. अजून ते लक्ष्मण हाके पण म्हणाले की रोहित पवार आणि जयंत पाटलांना पण घ्यायचं आहे. म्हणजे हे ढोंगी राजकारणी आहेत हे सगळे. हे कधी पलटी मारतील यांचा काहीच नेम नाही आहे. आणि ह्या लोकांनी आता त्यांची गरज संपलेली आहे. भुजबळ साहेबांनी ओबीसींचा पाठिंबा घेऊन त्यांची मतं घेऊन तुमचे अलिबाबांचे 40 चोर आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता भुजबळ साहेबांची गरज नाही आहे. त्यामुळं तुम्ही हा निर्णय तुम्ही घेत आहेत. आणि हे बघा, घरातला एखादा कर्ता पुरुष असेल, कुटुंब प्रमुख असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अनुभव असलेला आत्ता विधिमंडळातला नेता कोण असेल तर छगन भुजबळ साहेब आहे. त्यांच्या अशा प्रकारे प्रतारणा करणं कुठलाही कार्यकर्ता, ओबीसीचा कुठलाही कार्यकर्ता या ठिकाणी सहन करणार नाही. ओबीसी महासंघाचे, शिंपी समाजाचे संतोष कपटकर, समता परिषदेचे शिवराम जांभूळकर, त्यानंतर फारुखभाई अल्पसंख्याकचे सगळेच समाजाचे समाज घटक नाराज झालेला आहे. आणि कुठंतरी जरांगेसारखा माणूस आंदोलन करून घरी जात असताना यांचीच 2 लोक आणून त्याला परत बसवलं आणि पवारसाहेब भेटायला येऊन कुठंतरी आंदोलन चिघळायचं आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायची. हे अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी केलेलं आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे, अजितदादा पवारांचं षडयंत्र आहे. ते जर स्वतःला पक्षाचे प्रमुख म्हणतात आणि ते म्हणतात मी निर्णय घेऊ शकत नाही, म्हणजे ही हास्यास्पद गोष्ट आहे. जर आपण पाहिलं तर जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की ज्यावेळी शरद पवार अर्थात छगन भुजबळ शरद पवारांसोबत होते त्यावेळी शरद पवारांनी एवढाच सन्मान छगन भुजबळांना होता, ते अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळं त्यांची प्रतारणा झाली का? नाही, वास्तविक साहेबांना सन्मान होताच की पवार साहेबांबरोबर असताना होताच तो. पण महाराष्ट्रामधलं जे एक दूषित वातावरण झालं राजकीय, हे जनतेलाच आवडला नाही. की ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून इकडून मग जनतेचा कौल वेगळाच होता आणि घडलं वेगळंच. आणि आता या मंत्रिमंडळाचा पण जो विषय झालेला आहे ते पण लोकांच्या मनासारखं नाही झालेलं. की ओबीसी नेतृत्व ह्याचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. यातनं दुसरं आपण काय सांगू शकतो? तुम्हाला ओबीसी नेतृत्व ठेवायचंच नाही, हे एकतर त्यांनी जाहीरच करावं सरकारने, आम्हाला ओबीसी संपूर्णच टाकायचे म्हणून. कशासाठी हे करायचं? उगाच म्हणजे दोन्ही समाजाला उगाच लालगुटीपणा करायचा की तुला देतो उपयोग नाही ना त्याचा. कारण त्याच्यावर होणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रगतीवर होणारा परिणाम जो आहे ना तो वाईटच होणार. कुठेतरी काहीतरी एक चांगला निर्णय घेणं गरजेचं आहे की कुणाही समाजाला न दुखवता यातनं काय मार्ग काढता येईल. एक समाजातील तज्ज्ञ मंडळी घेतली पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी घेतली या लोकांनी पाहिजे. मग त्यात प्रिंट मीडिया राहून दे, वेगवेगळ्या फील्डमधली लोकं राहून देत, एकत्र बसा ना, करून घ्या ना. तज्ज्ञ लोक आहेत ना, काहीच सगळी मंडळी हुशार आणि बाकी सगळं लोकांना कळतच नाही असं करून चालणार नाही ना. की समाजामध्ये अत्य उच्च शिक्षित पण लोक आहेत आणि गोरगरीब पण आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जर सरकारची तयारी असेल, त्यांनी यातनं पुढे यावं, एक करावं आणि पुढे न्यावं कुठलाही विषय असेल तर. पण जो एखादा ओबीसीचा आवाज उठत असेल तोच इथे दाबायचा. बरं, दुसरा विषय असं कुठं समाजाविरुद्ध आम्ही ओबीसी नाही आहोत की ह्याला द्यावं आणि ह्याला देऊ नये, याचा आमची काय भूमिका नाही आहे. सगळ्यांचं कल्याण व्हावं ही आमची भूमिका आहे, पण आमच्या पोटावर का पाय देतं हा महत्त्वाचा भूमिका आहे. आणि ओबीसीसाठी काहीतरी चांगल्या घटना निर्माण कराव्यात आणि त्या व्यक्तीला किंवा त्या समाजाला कसं पुढं नेता येईल ह्याचे पण सरकारने नितांत आणि विशेष सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्या
ह्या उगाच भरकटच जाऊ नये ह्या सगळ्या गोष्टीमुळं. त्यामुळंच सरकारची जास्त जबाबदारी आहे येणारा यूथ हा नवयुग भारताची तयारीला लागावा आणि यासाठी पूर्ण पाठबळ देणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनामुळं महायुतीचा मोठा पराभव झाला होता. 45+ जागा असणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने असेल किंवा महायुतीने असेल माधव फॅक्टरचा वापर केलेला होता. ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आता जर आपण पाहिलं तर ओबीसी समाजाने भरभरून जे आहे महायुतीला मतदान केलं मोठा, अर्थात 233 जागा 288 पैकी 233 जागांवरती महायुती विजयी झाली. अशावेळी फायदा झाल्याच्या नंतर कुठेतरी छगन भुजबळ यांना मुद्दाम असं करण्यात आलं असं वाटतं? नाही, काय आहे की मुळामध्ये लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की 4-5 महिन्यापूर्वी एक कल येतो आणि 4-5 महिन्यानंतर दुसरा कल येतो. हा पहिला एक शंकाच आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं अचानक एवढं जनता लगेच यू टर्न करणारी नसते की मला तरी असं वाटतं लाडली बहीण म्हणतात किंवा बाकीच्या गोष्टी. पण महिला यावेळेस पूर्ण सुज्ञ आहेत की त्यांनाही माहिती आहे की 1,500 रुपयात आपला काय संसार होणारा नाही आहे. कारण की वास्तविक पाहता जर आज एक सामान्य घरातलं कुटुंब जर जगायचं म्हणलं 1-2-3 मंडळी तरी 25,000 रुपयेसुद्धा कमी पडतात आणि त्या 1,500 असं काय फार मोठं होणार आहे असं नाही. उलट महिला जेवढा विचार करतात मलाही आश्चर्याचा धक्का आहे की एकदम 4-5 महिन्यात एकदम एवढं मतपरिवर्तन कसं होऊ शकतं. असं नाही म्हणता येणार की त्याच्यामुळं परिवर्तन झालं आहे म्हणून. बरं, आता तुमची पुढची मागणी काय असणार आहे? नाही, मॅक्झिमम सर्व समान सगळ्यांना पदं मिळली. तुम्ही जर ठरवलं तर ओबीसी नेतृत्वाला जास्त मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं गरजेचं आहे. मुळामध्ये एवढे सर्व आमदार जे निवडून येतात त्यात ओबीसी, NT, ST, BC या सगळ्या मंडळीचं एक कॅल्क्युलेट तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही स्वतः काढा की यामध्ये ओबीसीला किती न्याय दिला किंवा NT, STला किती न्याय दिला. हा अभ्यास करण्याचा भाग आहे की आजपर्यंत तसं बघितलं तर माझ्या माहितीनुसार ओबीसी नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालंच नाही की मुख्यमंत्री पदासाठीचं. आणि 1-2 येऊन गेले पण अल्प कालावधीसाठी येऊन गेलेले. आता या पुढची तुमची भूमिका काय असणार? अर्थात मंत्रीपद जर आहे ते मिळालेलेच नाही, आता पुढची भूमिका तुमची काय असणार? नाही, तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची पहिली महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी केली. त्यानंतर आपण जेवढे आयोग आले, सराफ आयोग असेल, त्यानंतर राणेंचा आयोग असेल, हरी नरके त्या कमिटीवरती होते. ह्या सगळ्या कमिटींनी रिपोर्ट दिलेला आहे की मराठा समाजाला प्रगत असल्यामुळे आरक्षण देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ असताना समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं हे काम करत आहेत. आणि हे जर कुठंतरी मंत्रिमंडळात असेल तर आपल्याला जे सगळे सोयरेचा GR वगैरे काढायचं आहे किंवा ओबीसींना खच्ची करायचं हे करता येणार नाही. म्हणूनच कुठंतरी भुजबळ साहेबांना जाणून बुजून डावललं आहे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि रस्त्यावर उतरून म्हणजे मराठा समाजाच्या दबावामुळे भुजबळांना डावललंय? 100% 100% ना, की हजारोच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर येऊन तुम्ही त्यांची दखल घेतली नाही तर तुम्ही सामाजिक उतरंडीप्रमाणे त्यांना आरक्षण देऊ शकत नाही. हे माहिती असताना फडणवीसांनी आरक्षण दिलं, कोर्टाने काढून घेतलं, असं किती वेळा झालं. रामदास आठवलेंना म्हटले होते तुम्हाला एक मंत्रिपद देतो, त्यांनाही डावललं, भुजबळांना काढलं, तेव्हा ह्यांना पडळकरांना घेतलं नाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या समाजांना डिवचण्याचं आणि त्यांच्या नेत्यांना बाजूला करायचं हे षडयंत्र आहे आणि ते यशस्वी होणार नाही. तात्पुरता आनंद, आसुरी आनंद तुम्हाला मिळेल, पण येणाऱ्या काळामध्ये जनता विसरत नसते तुम्ही काय करताय. तर ह्याचा रस्त्यावर येऊन महात्मा फुले समता परिषद राज्यभर आंदोलन करून तुम्हाला हे सरकारमध्ये बघितलं तुम्ही सगळ्याच घटकांमध्ये, शिंदे गटामध्ये नाराजी आहे, राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. मंत्रीपद मिळावं यासाठी तुम्ही उद्यापासून आंदोलन करणार? मंत्रीपद नाही, मंत्री असो नाही तर नसो, मी रस्त्यावर उतरणार हे भुजबळ साहेबांनी सांगितलंय. आणि आत्तापर्यंत रस्त्यावर उतरून ओबीसींचा आवाज जर बुलंद केला तो भुजबळ साहेबांनी. दुसरं कोण बोलत होतं? बाकी कोण ओबीसी नव्हते का मंत्रिमंडळात?
मग कोण एकटा माणूस प्रामाणिकपणे सांगतोय की सामाजिक घटनेप्रमाणे, सामाजिक उतरंडीप्रमाणे मराठा समाज प्रगत असल्यामुळे तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही हे सांगत होते साहेब. परंतु समोरच्यांचा अभ्यास कमी असल्यामुळं त्यांना कुठेतरी पिन मारून त्यांना परत बसवून उपोषण करून घरी जाणाऱ्या माणसाला, जरांगेंना परत आणून बसवून परत त्यांना की आता पवारसाहेब येणार आहेत हे करून आंदोलन चिघळवायचं, लाठीमार करायचा. तेव्हा गृहमंत्री कोण होतं तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीने दोन्ही पक्ष फोडायचे, चिन्ह चोरायचं आणि त्यांच्याच लोकांना हे करायचं आणि परत सांगायचं की अमुक अमुक नको मंत्रिमंडळात मोदी आणि शहांना चालणार नाही. हे जे षडयंत्र भाजपाने भुजबळांना संपवलं. भाजप आणि अजित पवार यांनीच संपवले ना. राष्ट्रवादीचे सर्व अजित पवार आणि फडणवीस हे दोघं काय सांगतायत की मोदी आणि यांना नको आहे. आणि तेच लोकसभेच्या इलेक्शनला काय सांगत होते, मोदींचा निरोप आहे भुजबळ साहेब तुम्ही लढलं पाहिजे. मग तेव्हा का नाही तुम्ही तिकीट दिलं. म्हणजे आता विधानसभेवर निवडून आलं की सांगायचं राज्यसभा देतो, राज्यसभा मागितली की सांगायचं तुम्ही येवल्यातनं लढा आणि आता थोडं थांबा तुम्ही जरा, आमच्या घरामध्ये आता नाराजी झालेली आहे, आमच्या मिसेसला जाऊ द्या राज्यसभेवर, तुम्ही थोडं थांबा, नंतर त्या पाटलांना जाऊ द्या, तुम्ही थोडं थांबा. म्हणजे कसं आहे, तुमच्या सोयीचा अर्थ काढण्यासाठी जर तुम्ही पक्ष काढला असेल तर त्याला अर्थ नाही. एकंदरीतच आपण पाहतोय की छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामधून पत्ता कट करण्यात आल्याच्या नंतर ओबीसी कार्यकर्ते नाराज झाल्याचं एकंदरीत दिसून येतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.